धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करू लागलेत। माणिकराव कोकाटेंना नाशिक कोर्टानं 2 वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे। कोर्टानं त्यांच्या शिक्षेला अजून स्थगितीही दिलेली नाहीये। अशा परिस्थितीमध्ये माणिकराव कोकाटेंचाही राजीनामा व्हायला पाहिजे अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे। आम्ही जे मागत आहोत ते सत्य गोष्टीवर मागत आहोत। जे फोटोज आले आहेत, ज्या काही परिस्थिती उद्भवलेल्या आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्याच्यावर राजीनामा मागत आहोत। कोकाटेंचा देखील राजीनामा आम्ही कशासाठी मागत आहोत तर त्यांच्यावर कन्व्हिक्शन झालेलं आहे, कुठेही कन्व्हिक्शनवर स्टे नाहीये। आणि मग जो कायदा तुम्ही एका खासदारावर लावता, जो कायदा तुम्ही इकडच्या एका आमदारावर लावता, मी मुद्दामून नावं घेत नाही कारण परत त्याच्यात पक्षपात येईल, तोच कायदा त्यांना मंत्री म्हणून लागू झाला पाहिजे। मी काही ते जमीन घेतली नव्हती किंवा घेतलेली नाही। आजही फक्त एक साधी मीटिंग घेतली आणि ती मीटिंग घेतली म्हणून नैतिकतेच्या आधारावर मला राजीनामा द्यावा लागला। असा जर राजीनामा घ्यायचा म्हटलं तर या मंत्रिमंडळामधील एकही सदस्य राहू शकणार नाही। नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायचे तर यांना प्रत्येकाला राजीनामा द्यावा लागेल।